1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो, तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू, तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95, 96, 97, 98, 99, 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? सापडली सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो. हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला. वाह, किचन मधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागली आहे. आई, तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत. अप्पू, आई बरोबर बोलते. चला, आपण सगळे जाऊन आपले हात धुऊया. वा, चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे? हो हो, अप्पू खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस. तू कशाला रडतेस? तुला तुझ्या वाट्याचा मासा खायला मिळाला ना? चल निघ मग. आई, तुझे मासे तळून झाले का? व्हायचंय थोडं, पण का बरं? आमचा अभ्यास झाला. आम्ही थोडा वेळ खेळायला जाऊ शकतो का? अभ्यास पूर्ण झाला असेल तर जा आणि खेळा. ठीक आहे आई.
याला खाली ठेव ना ताई. नाही, मी याला मुळीच खाली ठेवणार नाही, नाही तर तू घेऊन जाशील. तू नेहमीच त्याच्याशी खेळत असते. थोड्या वेळासाठी मला पण खेळू दे ना. नाही, मी तुला याच्यासोबत मुळीच नाही खेळू देणार, नाही तर तू याला जमिनीवर ठेवून खराब करशील. नाही, मी असं काहीच नाही करणार ताई. दे ना थोडा वेळ मला. नाही नाही, मी तुला बिलकुल नाही देणार. मला ते पाहिजे. जर तू मला माझं खेळणं नाही दिलं तर मी तुला मारीन. मी नाही देणार. मी पण तुला मारेन. अरे हा आवाज कसला आणि हे मुलं का ओरडतायत? मालू, आज काय सुरू आहे? हे माझं खेळणं आहे आणि हा मला देतच नाहीये बाबा. मी नाही देणार. ओह, असं वाटतं आता आत मलाच जावं लागेल. असं वाटतं आज मला काठी उचलावीच लागेल. काय चालू आहे इथे? आई, हे माझं खेळणं आहे. बस करा. तुम्हा दोघांकडून एक शब्द नाही ऐकायचा आहे मला. ठेवा त्याला तिथे. नाही, जर का मी याला इथे ठेवलं तर हा घेऊन जाईल. तुम्हा दोघांना समजत नाहीये का? काय झालं मुलांनो? तुम्ही असं भांडण का करता आहात? भावा बहिणींमध्ये नेहमी मैत्रीचं नातं असावं. बाबा, मालूताई मला खेळायला नाही देत आहे. हे काय कारण आहे? तू अप्पूला खेळणं का नाही देत आहेस? जर का मी हे खेळणं ह्याला दिलं तर तो याला जमिनीवर ठेवतो आणि हे खराब होऊन जातं बाबा. पण बाबा, ती मला देत नाहीये खेळायला. मालू, हे खेळणं आणलं गेलं होतं कारण तुम्ही दोघे याच्यासोबत खेळू शकाल. रोज तुम्ही दोघं यावरून भांडत असता. तुम्ही आता हे भांडण बंद करा. इथे सगळं तुम्हा दोघांसाठीच आहे. जेही तुम्हाला मिळालं तुम्ही एकमेकांसोबत वाटायला शिका. प्रेमाने प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत वाटायला हवी, जेणेकरून तुम्ही मोठे होऊन चांगले मुलं व्हाल. माफ करा बाबा, आम्ही आता नाही भांडणार. अप्पू, हे घे खेळणं. आता तू खेळ ह्यासोबत. आपण दोघे याच्यासोबत खेळूया का? अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झालं नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही? आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग, झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारणा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे.
पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं बिचाऱ्या. मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा, बरं, मी तुला एक युक्ती सांगते. पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे. इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे? तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे आपला पोपट तर उडून गेला. अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. एक बिचारा गधा खूप वेळपर्यंत दुःखी होऊन जंगलात फिरत होता. मी पण हुशार होईन, मला पण बुद्धी मिळेल, बस बघतच राहा. जेव्हा बिचारा गधा दुःखात चालत होता, तेव्हा त्याला झाडाखाली झोपलेला एक छोटासा झेब्रा दिसला. अरे मित्रा, अरे उठ ना. छोटा झेब्रा गाढ झोपेत होता. झेब्राला झोपेतून उठवलं याचा राग दाबून तो बोलला, काय झालं? काय झालं मित्रा? सांग तर. अरे मित्रा, मी आता इथे गावातूनच येतोय. ओह अच्छा, मी तर खूप आनंदी आहे. गोष्ट ती नाही आहे मित्रा. हो, तर मग काय? काय गोष्ट आहे सांग तर. मित्रा, तसा तर मी खूप बुद्धिमान आहे, पण मला अजून जास्त बुद्धी हवी आहे. तो माझ्या ह्यात काही मदत करू शकतोस का? मी तुझ्या ह्यात कशी काय मदत करू? मी तुझ्या इतका बुद्धिमान थोडी आहे. तर मग मी तुझी कशी काय मदत करू शकतो? ते तर मला माहिती आहे. मित्रा, तू मला बस एवढं सांग की या जंगलात सर्वोत्तम डॉक्टर कोण आहे? ओहो,
गोष्ट अशी आहे तर तुझ्यासाठी जंगलात तर फक्त एकच सगळ्यात बुद्धिमान डॉक्टर आहे. कोण आहे तो? डॉक्टर कोल्हा खूप प्रसिद्ध डॉक्टर आहे. बुद्धी वाढवण्यासाठी तर त्याच्याकडे औषधं आहेत. हे सगळं खरं आहे? हो अगदी. इथून किती सारे प्राणी बुद्धी विकत घेऊन जातात. म्हणून त्यांच्याच मागे चालला जा. तू डॉक्टरच्या गुहेपाशी पोचशील. तुझे खूप खूप धन्यवाद. जा जा. घे इथून सुरू होतं तुझं वाईट नशीब. जर मला त्रास देशील तर तुझ्यासोबत तर हेच होईल. डॉक्टर कोल्हा त्याच्या गुहेजवळ एका झाडाखाली विचार करत बसला होता. तेवढ्यात डॉक्टरांचा सहाय्यक किट्टन भालू तिथे आला. मालक, तुम्हाला काय झालं मालक? मी काय बोललो? गुहेचं बांधकाम जवळपास अर्ध झालंच आहे. मला नदीकाठच्या अजून काही गोल दगडांची गरज पडणार आहे. मला काम करायला मजदूर सुद्धा मिळत नाहीये, म्हणून मी दुःखी आहे. पण झालं तरी काय मालक? मजुरांना काम करायला पैसे हवेत. काय मूर्खपणा आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. अरे तू बाजूच्या जंगलातल्या चिन्नन गाढवाचा मुलगा तर नाही? अरे नाही नाही, मी तर इथे गावाकडून आलो आहे. तू इथे का आलायस? डॉक्टर साहेबांना भेटायला. हा तसं तर मी कोणाला फुकटात भेटत नाही, पण तू गावाकडून आलायस त्यामुळे तू भेटू शकतोस. बघितलास? तुला विश्वास बसतोय का की माझे किती सारे चाहते आहेत? पहा. डॉक्टर, मला माझी बुद्धी वाढवायची आहे. यासाठी मी इथे आलो आहे. बुद्धी वाढवायची आहे? हो डॉक्टर साहेब, मला पण माझ्या बुद्धीचा वापर करून प्रसिद्ध व्हायचं आहे इतर लोकांसारखं. तशी तुला किती किलो बुद्धी हवी आहे? जरी कितीही असेल तरी कमी पडायला नको. तर तुला बुद्धी हवी आहे, आणि ती सुद्धा किलोग्राम मध्ये. जर शक्य असेल तर मला नाचणं आणि गाणं देखील शिकवून द्या. मी याच्याकडनं गुहेचं काम पूर्ण करून घेऊ शकतो. तर मग सांगा ना. हा, तू इथे काही दिवस थांबायलाच हवाय. मग मी तर थांबणारच. माझी बुद्धी वाढणार ना? हो नक्कीच वाढेल ना. हा जो भालू आहे ना, हा अतिशय हुशार आहे. इतकी बुद्धी पुरेशी आहे ना? इतकी खूप आहे. हा तर मग मी जे सांगतो ते अगदी प्रामाणिकपणे करायला लाग. तो तुझ्या उपचाराचाच एक भाग आहे. अशा प्रकारे बुद्धी वाढवण्यासाठी आलेला गाढव डॉक्टर कोल्ह्याने सांगितल्याप्रमाणे सगळे काम मनापासून करत होता. काही दिवसांनी एक दिवस संध्याकाळी, चला शेवटी माझ्या या गुहेचं काम या मूर्ख गाढवामुळे पूर्ण झालं. तर आता मी सभोवतालचा परिसर साफ करतो. मालक, अरे ओरडू नकोस, मला ऐकू येतं. बोल काय म्हणतो. त्या गाढवाची हुशारी आतापर्यंत किती वाढली? सध्या अर्धी बुद्धी वाढली आहे. थोड्या वेळाने संपूर्ण बुद्धी वाढेल. त्याची बुद्धी माझ्यापेक्षा जास्त होईल. अरे मी असं करील का? तू या जंगलातला सगळ्यात बुद्धिमान आहेस. तू एक काम कर, लगेच जा, ते मध घे आणि गाढवाला सोबत घेऊन काही लाकडं घेऊन ये. ठीक आहे मालक. मी या मूर्खांमुळेच जरा चांगलं आयुष्य जगू शकतोय. मित्रा अस्वल, एक गोष्ट सांग. मला इथे येऊन आता इतके दिवस झाले आहेत. आता मला अजून थांबावं लागेल बुद्धी मिळवायला? बिलकुल थांबावं तर लागेल. तू पुढे जा, मी जरा मध खाऊन येतोच. आई ग, पाठ दुखून गेली. एक रंगीत पोपट फांदीवर बसून हे सगळं बघत होता. पोपट हळूहळू उडत गाढवाकडे गेला आणि म्हणाला, एक गोष्ट सांग, मी तुला काही दिवसांपासून इथे बघतेय. तू या जंगलात नवीन आहेस का? अरे नाही, मी तर गावाकडून आलो आहे. का बरं? गाढव रंगीत पोपटाला तो जंगलात का आला हे सांगू लागला. हे ऐकून पोपट जोरजोरात हसायला लागला. तू खरंच खूप मूर्ख आहे. मला मूर्ख नको म्हणूस. आता काहीच दिवसात
मी या जंगलातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी बनून जाणार आहे. हे सगळं तुला बहुतेक त्या धूर्त कोल्ह्यानी सांगितलं असेल. मी एक गोष्ट तुला सांगते, तो मतलबी आहे. तुझ्या उपचाराच्या नावावर त्यांनी तुला इथे स्वतःच्या मतलबासाठी थांबवून घेतलंय. नाही, डॉक्टर कोल्हा तर खूपच जास्त हुशार आहेत. तो कोल्हा खूप कंजूस आहे. त्यांनी स्वतःच्या गुफेचं काम कोणताही मोबदला न देता संपवलं. मला तुझी दया येते. तू खोटं बोलतो आहेस. या पूर्ण जंगलात अस्वल भाऊ हुशार आहेत. डॉक्टर कोल्हा तर मला अस्वल दादापेक्षा जास्त बुद्धी देतील. अरे मूर्ख, त्या कोल्ह्यानी तुला फसवलं आहे. मी तुला सिद्ध करून दाखवते. चल ये. गाढव आणि पोपट भालूकडे गेले. अस्वल दादा, काय झालं पोपटा? तू हे मध डॉक्टर काकांच्या मोठ्या भांड्यात कसं ओतशील? हे पूर्ण संपून नाही का जाणार? बिलकुल नाही. मी तर या माठातून हळूहळू डॉक्टरच्या मोठ्या माठात अशा प्रकारे टाकतो. बिलकुल असं. आता मला समजलं. तुला कळलं का? हो, मला समजलं. मला सगळं समजलं. धन्यवाद अस्वल दादा. आता आम्ही येतो. हो, तर मग ठीक आहे. मूर्खांचे माहित नाही कसे छोटे छोटे प्रश्न असतात. त्या मूर्खाला आतापर्यंत नाही कळलं की त्यांनी मध जमिनीवर सांडवलंय. कळलं? गोष्ट तर बरोबर आहे. त्या चतुर कोल्ह्यांनी मला फसवलं. काही हरकत नाही. तू पटकन कोणावरही भरोसा करतोस. तीच तुझी समस्या आहे. पण आता मी काय करू? तू खूप मेहनती आहेस. हेच तुझं कौशल्य आहे. हे तू सगळ्यात पहिले समजून घे. आता मला कळलं. मला माझी चूक लक्षात आलेली आहे. बरोबर. प्रत्येक जीवाचं आपलं एक वेगळं कौशल्य असतं. जशी कोकिळा गाणं गाऊ शकते, मोर नाचू शकतो, मासोळ्या पोहू शकतात आणि आम्ही पक्षी आकाशात उडू शकतो. प्रत्येकाने आपलं कौशल्य शोधून त्याला जोपासायला हवं. मला कळलं. ठीक आहे, आता जा आणि आपला मोबदला त्या कोल्ह्याकडून घे. तू मेहनत केलीस तर तुला त्याचा मोबदला मिळालाच हवा. पोपटाचे हे शब्द ऐकून गाढव कोल्ह्याकडे जायला निघाला. मालक, मी तर माठात मध टाकलं होतं. खरंच. तू ते परत मध फेकशील का? डॉक्टर डॉक्टर काय झालं? मी हुशार झालो. बुद्धी तुला? हो. नाही, अरे तुझी बुद्धी तर थोड्या वेळाने वाढेल. नाही डॉक्टर, मी खरंच हुशार झालोय. काही शंका आहे का? हो. ठीक आहे, मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या मजुरीचे मला पैसे द्या. अरे हा काय बोलतोय? मजुरी? मजुरी? कसली मजुरी? हो, मजुरी. जर तुम्ही पैसे नाही दिले तर मी सिंहराजाकडे तक्रार करीन. अरे नाही, असं नको करूस. मी तुला तुझी मजुरी देतो ना. अशा प्रकारे गाढवाने धूर्त कोल्ह्याकडून मजुरी घेतली आणि तिथून निघून गेला. तो एका मोठ्या सापळ्यात सापडला आहे हे समजल्यावर गाढव आयुष्याने त्याला शिकवलेले सर्व ज्ञान घेऊन गावाकडे परत गेला.